महागाईने संसाराचा गाडा खेचणं मुश्किल झालेल्या महिलांना घर चालवताना येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम आधार गरजेचा असतो आणि तो महाविकास आघाडी सरकार निश्चितपणे देईल। मात्र खरोखर सुख समाधानाचे दिवस मिळवायचे असतील तर तुतारी मशाल आणि हाताला निवडून द्या असे भावनिक आवाहन महिलांना करत सम्राट डोंगरदिवे यांचे राष्ट्रवादी सुरक्षा कवच महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे अभिवाचन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 4000 अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, परित्यक्त्या, दिव्यांग महिला भगिनींना पोस्टाच्या 5 लाखाच्या विम्याचे कवच प्रदान करण्यासाठी येथील लाल शाळेच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कवच घेऊन भाऊ येतोय भेटीला या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। जिल्हा परिषद सदस्या सुमन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्याच्या मंचावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शब्बीर विद्रोही, माजी आमदार प्रमोद गजभिये, रमेश बंग, ज्येष्ठ सहकार नेते ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डॉक्टर आशा मिरगे, तेजस्विनी बारबदे, प्राध्यापक विश्वनाथ कांबळे, शहराध्यक्ष राम कोरडे, दिवाकर गावंडे, शामराव वाघुरगाव, कोकिळाताई वाघुरगाव, इब्राहिम घाणीवाला, निजाम इंजिनियर, प्रशांत कांबे, संदीप जळमकर, मंगेश कुकडे, विष्णू लोडम, सुनील पवार, सविता अडसुळे, मनीषा महल्ले, दीपाली देशमुख, भवन सुंदर वानखडे आदी उपस्थित होते। सम्राट डोंगरदिवे यांनी कवच स्वरूपामध्ये रक्षाबंधनाची अभिनव भेट भगिनींना दिली आहे। ती महाराष्ट्रभर नेणार, मात्र सध्याच्या राज्यातील नाकर्त्या शासनाच्या पुतण्या, मावशीच्या किंवा सावत्र भावाच्या प्रेमासारखा प्रकार आमच्या महाविकास आघाडी सरकारचा असणार नाही, तर राज्यामध्ये महिलांना चांगले दिवस आणणार असल्याची ग्वाही जयंत पाटील यांनी दिली आहे। या शासनाने युवकांच्या हाताला काम दिलं नाही, 17 मोठे उद्योग राज्याबाहेर घालवले आणि त्यायोगे 3 लाखावर रोजगार गमावल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या नसलेल्या बहिणी आता कशा काय लाडक्या झाल्या असा सवाल उपस्थित करून महाविकास आघाडीला ताकद द्या, दारिद्र्य आणि महागाई कमी होईल, धान्याला भाव मिळेल, हाताला काम मिळेल या शब्दामध्ये त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले। सम्राट डोंगरदिवे यांचे लाडका भाऊ असे संबोधून 10,000हून अधिक जनसमुदायासमोर त्यांनी भरगच्च आणि यशस्वी आयोजनाबद्दल मुक्तकंठ कौतुक केले। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नारा उपस्थित जनसमुदायाकडून उच्चारवत वधवून घेत केलेल्या छोटेखानी भाषणातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शासनाच्या नाकारतेपणावर ताशेरे ओढत लाडकी बहीण या फसव्या योजनेला फसू नका, या शासनाच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन केलंय। 2 तास उशिरा कार्यक्रम सुरू होऊनही प्रचंड उपस्थिती असणाऱ्या जनसमुदायास भावनिक साथ घालत सम्राट डोंगरदिवे यांनी नियंत्रणात घेत शांत केल्यानंतर जयंत पाटील यांचे बैलबंडींची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले। काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्याचा जाब उद्याच्या विधानसभेत आपल्याला विचारायचा आहे। सरकार घाबरलंय म्हणून निवडणुका पुढे जात आहेत, नोव्हेंबर पर्यंत निवडणुका आता पुढे नेतील असा अंदाज आहे, पण आपण गाफील राहू नका, आपण सतर्क राहा, विश्वासघात करणार प्रतिनिधी समाधान इंगळे, अकोला।